कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या 12,000 शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान देणं बाकी आहे. ते तात्काळ देण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जांची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारं प्रोत्साहनपर अनुदानापासून कोल्हापूर जिल्ह्यातील 12,000 पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत. राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद करूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. गेली 5 वर्ष प्रोत्साहन अनुदानाचा खेळखंडोबा सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. तरी आपण संबंधित यंत्रणेला अनुदान तात्काळ अदा करण्याबाबत सूचना करावी अशी मागणी डॉक्टर नरके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबईतील भेटीत केली. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे तुटलेल्या तारांचा धक्का लागून शेतकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. अशा घटना होऊ नयेत म्हणून उपाययोजना कराव्यात. तसेच अपघातग्रस्त कुटुंबियांना तात्काळ मदत करावी अशी नरके यांनी मागणी केली. या दोन्ही प्रकरणी सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.